गेल्या वर्षी घाईने पेरणी केली अन अतिवृष्टीमुळे वाया गेली. त्याच्या गेल्या वर्षी नुसतं पेरून दिलं अन ऐन पीक फुल लागण्याचे वेळी पावसाचा खंड पडला अन लय नुकसान झालं. या वर्षी कृषी विभागाच्या सल्ल्यानं आपण बेडवर म्हणजेच रुंद वाफ्यावर लागवड करायची असं ठरवलंय. गड्याचल कृषीताईकडून जाणून घेऊ ही बेडवर पिकांची लागवड काय भानगड आहे ते. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी आपली कृषीताई. आज आपण बेडवर म्हणजेच रुंद वाफ्यावर लागवड का फायद्याची आहे ते जाणून घेऊ. सपाट जमिनीवरील लागवडीपेक्षा गादी वाफ्यावर म्हणजेच बेडवर लागवड पिकांना नवसंजीवनी देणारी आहे. जास्त पावसाच्या कालखंडात अतिरिक्त पाणी सरीमध्ये अडवून मूलस्थानी जलसंवर्धन होते, तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो. कमी पावसाच्या कालखंडात किंवा पावसाचा खंड पडल्यास सरीतील उपलब्ध ओलावा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. सरीमध्ये तुषार सिंचन पाईप ठेवून पाणी देणे सोयीचे होते. एकरी रोपांची संख्या नियंत्रित राखता येते, त्यामुळे बियाण्याची बचत होते. मातीचे तापमान नियंत्रित राहते. मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळाशी हवा आणि पाणी यांचे प्रमाण योग्य राहते. बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो. पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते. आंतर मशागतीची कामे करणे सोयीचे होते. जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीची धूप कमी होते. आता पीक निहाय रुंद वाफे कसे तयार करायचे ते जाणून घेऊ. सोयाबीन पिकासाठी 120 सेमी किंवा 150 सेमी अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर सोयाबीन पिकाच्या 3 किंवा 4 ओळी घ्याव्यात. 2. रोपातील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार 5 ते 8 सेंटीमीटर ठेवावे. उपलब्ध टोकन यंत्रानुसार रोपातील अंतरामध्ये बदल करण्यात यावा. कापूस पिकासाठी 120 सेंटीमीटर अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर मध्यभागी 1 ओळ घ्यावी. 2. रोपातील अंतर 45 सेंटीमीटर ठेवावे किंवा कापूस पिकासाठी 150 सेंटीमीटर अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर कापूस पिकाच्या 2 ओळी घ्याव्यात. 2. ओळीतील अंतर 120 सेंटीमीटर ठेवावे व 2 रोपातील अंतर 45 सेंटीमीटर ठेवावे. या पद्धतीमध्ये 120-60-120 सेंटीमीटर प्रमाणे जोडोळ पद्धतीने लागवड होईल. मका पिकासाठी 120 किंवा 150 सेंटीमीटर अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर 60 सेंटीमीटर अंतरावर मका पिकाच्या 2 ओळी घ्याव्यात. 2. रोपातील अंतर 20 सेंटीमीटर ठेवावे. अशाच पद्धतीने खरीप व रब्बी पिकांची लागवड करता येईल. सध्या बाजारात मनुष्यचलित टोकन यंत्र उपलब्ध असून त्याची उपयुक्तता चांगली असल्याचे दिसून आले आहे. एकदा बेड तयार केले की आपण ते कायम स्वरूपी ठेवून शून्य मशागत शेती तंत्राप्रमाणे लागवड करू शकतो आणि आपला मशागतीचा खर्च कमी होईल व उत्पादनात वाढ होईल. धन्यवाद.